नमस्कार, मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. डाळ कैरी. उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात खमंग आणि रुचकर पदार्थ. चला तर आपण आता डाळ कैरीसाठी लागणारे साहित्य बघूया. कैरी डाळ ह्यासाठी मी ही हरभऱ्याची डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे. आता आपण डाळ कैरीसाठी साहित्य बघा. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 कैरी घेतली मी कच्ची, कोथिंबीर, मीठ, साखर, हिंग, कढीपत्ता, हळद, मोहरी, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आल्याचा तुकडा आणि 2-4 मिरच्या घेतल्यात हिरव्या. फोडणीसाठी तेल. आपण आता ही डाळ मिक्सरला मोठी वाटून घ्यायची आणि कैरीची साल काढून मी कैरी खिसून घेणार आहे. आता आपली डाळ मोठी वाटून झालेली आहे. आता मी मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, त्याच्यामध्येच मीठ आणि चवीप्रमाणे साखर घालणार आहे. त्याचं वाटण मी आता मिक्सरला करून घेते. चला आपण आता याचं मिक्सरला वाटण करून घेऊया. या कैरीचा आता आपण हा पुढचा भाग काढून घेऊया आणि आता आपण ही कैरीची साल काढून घेऊया. साल काढून झाली. आता आपण कैरी खिसून घेऊया. ही आपण मोठी वाटून घेतलेली हरभऱ्याची डाळ, ही खिसलेली कैरी, 1 कैरी आपण खिसून घेतली, ती आता ह्या डाळीमध्येच मी मिक्स करून घेते. आणि आलं, लसूण, मिरची, मीठ आणि साखर मी हे सगळं मिक्स करून वाटण करून घेतले बघायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी हिंग, हळद, मोहरी आणि कढीपत्ता. आता आपण कढई ठेवूया. तेल जरा गरम होऊ दे. तेल गरम झाले. चिमूटभर हिंग, मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी चांगली तडतडली की मग कढीपत्ता, हळद, आता गॅस बंद करूया. आता ही फोडणी नाही, आता आपण ह्या डाळ आणि कैरीवर ओतूया. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. आणि हे आता एकसारखं अगदी करायचं. कडक फोडणी घातली ना की डाळीला कच्चा वास येत नाही. तुम्हाला साखरेऐवजी तुम्ही गुळही घालू शकता. हे सगळं एकसारखं झाले बघा. उन्हाळ्यात आपल्याला भाजी खायचा खूप कंटाळा येतो. त्याच्यासाठी ही डाळ कैरी हा एक ऑप्शन छान आहे बघा.
भरपूर जेवण व्यवस्थित आपल्याला जातं. त्यामुळं तुम्ही नक्की अगदी ट्राय करा. खूप सुंदर झाली आहे टेस्टला. चैत्र महिन्यात केली जाणारी ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कैरी डाळ ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण. धन्यवाद.